पेठेचा राजातर्फे होम मिनिस्टरमध्ये पैठणीची मानकरी प्रज्ञा मुळे रक्तदान शिबिर दरम्यान 27 बाटल्या रक्त संकलन। महाड शहरातील नावाजलेले व सामाजिक कार्यात कार्यरत राहणाऱ्या पेठेचा राजा अर्थात बालमित्र मंडळ नवी पेठ शिंपीआळीतर्फे गणेशोत्सवाचे औचित्य साधत होम मिनिस्टरसह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मानाच्या पैठणीचे मानकरी प्रज्ञा मुळे ठरले आहेत। तर रक्ताची निकड लक्षात घेता मंडळातर्फे रक्तदान शिबिर दरम्यान रक्तदात्यांनी रक्तदान करत कार्यक्रमाची शोभा वाढवली। पेठेचा राजातर्फे शनिवारी रात्री मुंबईचे डी महेश व दीपेश यांचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शेकडो महिलांनी विविध खेळात भाग घेत रात्री उशिरापर्यंत खेळ सादर केले। या होम मिनिस्टरमध्ये सर्वच खेळात उज्ज्वल यश प्राप्त करत प्रथम क्रमांक मानाची पैठणी सौ प्रज्ञा अमित मुळे यांनी पटकावली, तर द्वितीय क्रमांक नथ सौ सुप्रिया टमके, तृतीय क्रमांक टोस्टर सौ पूनम कोकणे, चतुर्थ क्रमांक मोबाईल फोन सौ दिव्या शेठ यांनी प्राप्त केले आहे। रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। काकासाहेब चितळे स्मृती केंद्र संचलित जनकल्याण रक्त केंद्र महाडचे डॉक्टर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर ऋतुजा गावडे, भ्रांती खोपकर, रविकांत शिंदे, सरस्वती पाटोळे, रोशनी जाधव, महेश भूतकर, चालक रामचंद्र उडरे यांच्या उपस्थितीत जवळपास 27 बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले होते। यावेळी मंडळाचे साहिल हेलेकर यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची माहिती देत नागरिकांनी रक्तदान करावे। देशातील रक्ताची निकड लक्षात घेता विविध मंडळ व सामाजिक संस्था हे शिबिराचे आयोजन करत आहेत। त्यालाच अनुसरून सलग दुसऱ्या वर्षी रक्तदान यशस्वी आयोजन केल्याचे सांगितले। यावेळी जनकल्याण रक्तपेढीचे रविकांत शिंदे यांनी रक्तपेढीचे उपक्रम सांगत रक्तदान संकल्पनासह व रक्तदात्यांनी साखळी वेगाने वाढत आहे। रक्तदान शिबिरास प्रतिसाद मिळत असून त्यामध्ये वाढ होणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुयोग पोरेंसह महिला मंडळाचे अध्यक्ष साईरा बुटाला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, महाड। नमस्कार, मी सौ संध्या विकास शेरे, संगमेश्वर, आणि इकडचं नाव माझं माहेरचं नाव संध्या रामचंद्र हेलेकर। मी या पेठेची शिंपीआळीची माहेरवाशीण म्हणून इथे आलेली आहे। मला खूप आनंद वाटतो की आमच्या पिढीपेक्षा ही आजची तरुण पिढी व या तरुण मुली म्हणा सुना इतक्या मजेशीर एक कार्यक्रम ठेवतात। मला खूप आनंद वाटतो यासाठी। हे गणपतीचं वर्ष मला वाटतं 57वर चालू आहे। आम्ही लहान असताना आमच्या बेचैन भाभी दोषी म्हणून होते, नंतर हेले आमच्या घरात अशा बागडी गल्लीत अशा ठिकाणी गणपती उत्सव साजरा व्हायचा। पण तो काळ फक्त आम्ही नाचगाणी ह्याच्यासाठीच आम्ही करायचो आणि तेवढं प्रोत्साहन नव्हतं आम्हाला घरातून, ते एक दबाव असायचा आईवडिलांचा। पण आत्ताच्या या सुनांना मला घरच्या सासवा ह्या खूप अगदी मनसोक्त त्यांना मोकळ्या सोडल्यासारख्या अगदी प्रोत्साहन देतात। ह्याबद्दल त्यांचं कौतुक आहे सासूबाईंचं। आणि आजचे हे कार्यक्रम एक पाककला म्हणून ठेवला आहे। सासवा पण हुशार असल्यामुळे त्यांनी पण भाग घेतला आहे आणि सुना म्हणजे आपली कला मिळण्याचं एक ठिकाण हे मला वाटतं ह्या स्पर्धेत दिसण्यात येईल। आणि तरुण पिढी मुलांचा विचार करायला घेतला तर त्यांचंही सहकार्य असल्यामुळे त्यांचं कामधंदा नोकरी व्यवसाय सोडून ते ह्याच्यासाठी एक आशीर्वाद म्हणा किंवा एक उत्साह जो असतो तो या तरुण पिढीकडनं दिसतोय। त्याच्याबद्दल मला खूप त्यांचंही कौतुक आहे। बाल मित्र मंडळ यांनी सामाजिक बांधिलकी राखून जी समाजात रक्ताची गरज आहे त्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करून समाजाची जी रक्ताची गरज आहे ती भागवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यांच्या माध्यमातून 31 रक्तदात्यांनी रक्तदानाला येऊन इथं 27 जणांचं रक्तदान झालेलं आहे। आणि असेच मी समाजात आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन रक्तदानासाठी पुढे यावे, कारण समाजात रक्ताची गरज आहे, कारण रक्त हे फार काही टिकवू शकत नाही। सणानिमित्त बाल मित्र मंडळ महाड
यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. समाजात जी रक्ताची गरज आहे म्हणजे सामाजिक बांधिलकी राखून त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. गेल्या वर्षीसुद्धा आयोजित केलं होतं, तसंच ह्या वर्षीसुद्धा त्यांनी मंडळातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभून अनेक रक्तदात्यांनी येऊन रक्तदान केलं आणि तसंच त्यांनी रक्तदान ज्यांनी केलं त्यांच्या मंडळाचे अध्यक्ष व सगळे सभासदांनी सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच समाज इतर घटकांनी किंवा इतर मंडळांनी रक्ताची गरज भागून पुढे येऊन रक्तदानासाठी पुढे यावे आणि अशीच आवश्यकतेप्रमाणे रक्तदान करावे. बालमित्र मंडळ पेठेचा राजा यंदा हे 57वे वर्ष असून गेल्या वर्षीपासून रक्तदान आयोजित करत आहोत. यंदा देशात जो रक्ताचा तुटवडा पडत आहे याची एक देशाचे जबाबदार नागरिक या नात्याने मंडळातर्फे गेल्या वर्षीपासून रक्तदान शिबिर चालू होत आहे. तरी सर्व मंडळांना व सर्व समाजातील घटकांना आम्ही अशी विनंती करतो की सर्वांनी रक्तदान करावे, कारण का रक्ताची गरज ही प्रत्येक नागरिकाला असते. त्यामुळे सर्वांना मी विनंती करेन मंडळातर्फे की रक्तदान करावे. मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील गणेशोत्सवाच्या काळात होत असतात.